दिवाळी फराळामध्ये आज आपण मस्त अशा खुसखुशीत आणि जिभेवर टाकताच विरघळणाऱ्या शंकरपाळ्या पाहूया। त्यासाठी वाटीचे योग्य प्रमाण मोजून घेतले आहे। 4 वाटी मैदा, पाऊण वाटी तूप, 1 वाटी साखर आणि 1 वाटी कोमट दूध। सर्वप्रथम एका ताटामध्ये तूप घातले आणि चांगल्या प्रकारे फेटून घेतले। त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर घालून तेही पांढरे होईपर्यंत फेटलं। त्यानंतर त्यामध्ये 1 कोमट वाटीभर दूध घातलं आणि तेही चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये 4 वाटी मैदा जो घेतला होता तो चाळून घेतला आणि चांगल्या प्रकारे सैलसर परंतु घट्ट असं पीठ तयार करून घेतलं। त्यानंतर हे पीठ 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवलं। जास्त वेळ पीठ हे भिजवायचं नाही, शंकरपाळी कडक येते, खुसखुशीत होत नाही, त्याच्यामुळे 10च मिनिटं पीठ भिजवायचं। त्यानंतर त्याचा एक छोटा गोळा तयार करून घेतला आणि त्याची चपातीसारखी लाटी लाटून घेतली आणि तेही चपाती आपण जशी दुमडतो तशी ती दुमडून घेतली आणि त्यानंतर परत त्याची जाडसर अशी लाटी लाटून घेतली। त्यानंतर चाकूनं साईडचं काढून घेतलं आणि त्याच्या पाहिजे तशा आपल्याला आकाराच्या शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या आणि गरम तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। जास्त तेल कडक करायचं नाही, शंकरपाळी काळी होती। असं मिडियमच गरम असलेल्या तेलामध्ये ही शंकरपाळी छान अशी तळून घ्यायची। बघा, कलर पण एकदम छान असा शंकरपाळीला आलेला आहे आणि खुसखुशीत एकदम ह्या शंकरपाळीला भरपूर पडदे आलेले आहेत। असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।